मैंने पूछा चांद से कि देखा है कहीं मेरे यार सा हंसी। चांद ने कहा चांदनी की कसम, नहीं नहीं नहीं। मैंने पूछा चांद से। नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे या आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनलमध्ये. तर आज 31 जुलै मोहम्मद रफी साहेब यांची स्मरण दिवस किंवा पुण्यतिथी म्हणा, स्मृती दिवस आहे. तर त्यानिमित्त आपण मोहम्मद रफी साहेब यांनी गायलेलं एक फेमस गीत आपण करत आहोत. त्याचं नोटेशन बघत आहोत ह्या गीताचं. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, जर आपण माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया माझं चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून माझ्या पुढच्या गाण्याचे नोटेशन्स तुम्हाला अगदी सहजपणे उपलब्ध होतील. लाईक करा आणि आपल्या प्रियजन जे आहेत त्यांनाही शेअर करा. तर चला बघूयात आपण ह्या गाण्याचं नोटेशन कसं आहे. सोपं आहे गाणं तसं आहे. खमाज रागामध्ये येतं ते, खमाज थाटामध्ये फक्त नी कोमल लागतो. मांद्र सप्तकातला नी कोमल लागतो, बाकीचे स्वर शुद्ध ध पर्यंत गाणं जातं. सारे बस, याच्या पुढे गाणं जात नाही. आणि इकडे मंद्र सप्तकात हा कोमल नी लागतो. बस एवढंच आहे. तर चला बघूया त्याचं नोटेशन कसं आहे. मैंने पूछा चांद से, 7 वेळा सा 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 सा, कि देखा है कहीं अरे सा नि सा ग रे, मेरे यार सा हंसी, सा रे सा नि सा ग रे. चांद ने कहा मम गरे ग, चांदनी की कसम रे रे ग रे सारे. चांदनी की कसम नहीं नहीं अरे मरे मरे. आता शेवटचं जे नाही आहे ते धसावून वाजताना सा वाजवायचं, रेला टच करायचं. थोडंसं गाणं छान वाटतं ते. नाही नाही मैंने पूछा चांद से. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण ह्या गाण्याचं ध्रुवपद किंवा ज्याला स्थायी म्हणतात हिंदीमध्ये, ते आपण पूर्ण बघितलेलं आहे. स्थायी व्यवस्थित करून घ्या. स्थायी व्यवस्थित झाला की स्थायीच तुम्हाला अंतराच्या शेवटच्या 2 ओळी ह्या स्थायी आहेत. याच्यामध्ये एकूण 3 अंतर आहेत. तिन्ही अंतर सेम आहेत. एक अंतर वाजवता आला की तिन्ही अंतर वाजवता येतात. आणि अंतराच्या शेवटच्या 2 6 ओळीचे अंतर आहेत. शेवटच्या 2 ओळी अंतरामधल्या आहेत, प्रत्येक अंतरामधल्या ते हे ध्रुवपदच आहे. तर एकदा ध्रुवपद बघून घ्या. मैंने पूछा चांद से कि देखा है कहीं मेरे यार सा हंसी. चांद ने कहा चांदनी की कसम नहीं नहीं नहीं. मैंने पूछा चांद से. तर अशा प्रकारे ध्रुव संपलेला आहे. आपण आता अंतराकडे जाऊया. पहिला अंतरा घेऊया. प वरून तो अंतरा सुरू होतो. मैंने यही जादू तेरा ढूंढा, प ध प म प म ग सा रे रे, प ध प म प म ग सा रे रे. कलियों से
हर जगह शबाब तेरा ढूंढा, हर जगह मग हर जगह शबाब रे ग ग शबाब तेरा ढूंढा, रे सा सा तेरा ढूंढा, म ग रे ग ग म दोन वेळा म ग रे ग ग ग रे रे सा, मैंने ये हिजाब तेरा ढूंढा, सॉरी हर जगह शबाब तेरा ढूंढा, मैंने ये हिजाब तेरा ढूंढा, हर जगह शबाब तेरा ढूंढा. आता याच्या पुढच्या ओळी ज्या आहेत दोन ओळी त्या सेम आहेत अंतरामधल्या. या अंतराच्या दोन ओळी संपल्या, दुसऱ्या दोन ओळी सेम आहेत. कलियों से मिसाल तेरी पूछी, फूलों में जवाब तेरा ढूंढा. तर मित्रांनो, अशा प्रकारे ह्या गाण्यामधलं नोटेशनचा जो भाग आहे तो आता पूर्णपणे संपलेला आहे. अंतराच्या 4 ओळी पहिले तुम्हाला वाजून दाखवल्या, 2 ओळी शिकल्या की दुसऱ्या 2 ओळी सेम आहेत आणि शेवटच्या 2 ओळी मी तुला अगोदर सांगितलं होतं त्याप्रमाणे ध्रुवपद आहे. मैंने पूछा बाग से मैंने पूछा बाग से फलक होया ज़मीं, ऐसा 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 फूल है कहीं, बाग ने कहा हर कली की कसम, नहीं नहीं मैंने पूछा चांद से. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण याचा हा एक अंतरा संपूर्णपणे व्यवस्थित शिकलेला आहे. तर आता आपण याच्या दुसऱ्या अंतराकडे जाऊया. दुसरा आणि तिसरा अंतरा बघूया. आता हे 2 अंतर आपल्याला फक्त वाजून बघायचे आहेत. याच्यामध्ये शिकण्यासारखं असं काही नाही, नोटेशन सेम आहेत. पहिल्या 2 ओळी शिकायच्या, दुसऱ्या 2 ओळी जशा तशा आहेत आणि शेवटच्या 2 ओळी ह्या गाण्याचं ध्रुवपद. खूबसूरती जो तूने पाई, लुट गई खुदा की बस खुदाई, मीर की गजल कहूँ तुझे मैं, या कहूँ कयामत की रुबाई, मैं जो पूछूं शायरों से नशी कोई शेर है कहीं, शायर कहे शायरी की कसम, नहीं नहीं मैंने पूछा चांद से. तर याचा दुसरा अंतरा झाला. तिसरा अंतरा आहे चाल है कि मौज की रवानी, जुल्फ है कि रात की कहानी, चाल है कि मौज की रवानी, जुल्फ है कि रात की कहानी, होठ है या आईने कमल के, जुल्फ है कि मैं करूँ तेरा. मैंने पूछा जान से फलक होया ज़मीं, ऐसा फूल है कहीं, जाम ने कहा हर खुशबू की कसम, जाम ने कहा मैं कश्मीर की कसम, नहीं नहीं मैंने पूछा चांद से. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण ह्या गझलचं ध्रुवपद आणि अंतराचं संपूर्ण नोटेशन बघितलं आहे. तसेच तिन्ही अंतरात तुम्हाला व्यवस्थित वाजून दाखवले. तर मित्रांनो, माझा हा प्रयत्न आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने शिकवण्याचा जो आहे तो जर आवडला असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.